हाय हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज आहे त्रिशाचा बड्डे. लगेच तिला आंघोळ करून घेतली आणि बड्डे विश करून घेतलं. छान असा फ्रॉक घातला. त्यानंतर मग माझ्या घरी खूप सारे पाहुणे आले होते, त्यांच्यासाठी जेवण बनवलं, जेवण करून घेतलं आणि लगेच इकडे चिकनला दही वगैरे लावून ठेवली. इकडं कांदा आणि टोमॅटो सगळं कट करायला घेतलं. गुटीताई आणि माझी मोठी बहीण होती माझी मदत करायला, कारण खूप सारा कांदा टमाटर कट करायचा होता. नंतर मग आम्ही सगळं कट वगैरे करून ठेवलं आणि ताई बिर्याणी बनवायला घेत होत्या आणि सगळ्यांना जेवायलाही बोलवत होत्या. आज आम्ही बनवणार होतो दम बिर्याणी. त्यानंतर मग लगेच डेकोरेशन वगैरे करून घेतलं. भाऊजींनी मदत केली डेकोरेशन करायला. आणि आमच्या घरामध्ये कोणाचाही बड्डे असला तर आम्ही सगळेजण एकत्र होऊन सगळं काही सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर मग जरा बाहेर गेलो, कारण आम्हाला त्रिशासाठी गिफ्ट आणायचं होतं आणि त्रिशासाठी चांदीची चेन घेतली होती, त्यावरती स्वामी समर्थाचं पॅन्डल पण होतं. त्यानंतर मग लगेच घरी परतले आणि घरी आल्या लगेच आधी त्रिशाला तयार वगैरे करून घेतलं. एक 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 पाहुणे यायला चालू झाले होते. नंतर मग लगेच केक वगैरे कटिंग करून घेतली आणि त्रिशाला खूप मजा वाटत होती तिचा बर्थडे सेलिब्रेट करताना. त्यानंतर मग सगळ्यांसोबत फोटोज वगैरे काढून घेतल्या छान छान अशा. इकडे हे सगळेजण फोटो काढत होते, म्हणून मग मी इकडे स्वयंपाकाची तयारी तर झालेलीच होती, तेच वाढायला वगैरे घेत होते. आधी थोड्या जणांना जेवायला बसवलं, त्यानंतर मग थोड्याशा जणांना जेवायला बसवलं, कारण की माझं घर छोटं आहे म्हणून इतकी काही जागा पुरत नव्हती. त्यानंतर मग आम्ही पण जेवण करून घेतलं. खूप उशीर झाला होता, 11 वाजले होते. आणि असा होता त्रिशाचा बर्थडे सेलिब्रेशन. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय बाय.